जसं आत्ता सरांनी मेन्शन केलं की फक्त सेलिब्रिटीज आणि असंच नसतं ट्रीटमेंटमध्ये, तर मी मुद्दामून थोडं माझ्याबद्दल आणि माझ्या वडिलांबद्दल मला इथे सांगावं असं वाटेल. मी पण सरांकडे ट्रीटमेंट घेतली आहे, माझ्या वडिलांनीसुद्धा सरांकडे ट्रीटमेंट घेतली आहे. आता माझे वडील जे होते त्यांना शोल्डरचा प्रॉब्लेम होता. माझ्या वडिलांना आम्हाला खूप क्रिकेट आवडतं, आम्ही खेळतोसुद्धा एव्हरी संडे. सो साधारण वर्षभर त्यांना बॉलिंगच करता येत नव्हती. तर सरांना माहिती की हात त्यांचा पूर्ण वरती जात नव्हता, मागे जात नव्हता. सो एखाद्या क्रिकेटरला किंवा क्रिकेटप्रेमीला जर क्रिकेट खेळता आलं नाही वर्षभर, तर काय होऊ शकतं हे जे क्रिकेटप्रेमी बघतात ते समजू शकतात. आणि आम्ही सरांना भेटलो आणि सरांनी ट्रीटमेंट पूर्ण शेड्यूल लावून दिलं वडिलांचं. आणि साधारणतः 3 महिने लागले पूर्ण जसं सरांनी सांगितलं की रिहॅब आणि सगळ्या गोष्टी, सगळ्या ट्रीटमेंट्स करायला. आणि त्याच्यानंतर आत्ताच मागच्याच आठवड्यात त्यांनी सलग 3-3.5 तास बॉलिंग केली नॉनस्टॉप. म्हणजे आधी असं होत होतं की 6 बॉल टाकून बघतो, मग आता 6 बॉल बास, आता नको पुढे हे. पण मागच्या रविवारी ज्यावेळी त्यांनी कंटिन्युअसली बॉलिंग केली, त्यामुळे मलाच ते बघताना एवढं छान वाटलं की त्यांच्या चेहऱ्यावरचं ते हसू आणि तो हॅपीनेस दिसत होता. सरांनी जी सांगितलेली थेरपी आहे, त्यांनी सांगितलेलं शेड्यूल जे आहे ते जर तुम्ही प्रॉपरली फॉलो केलं तर मिरॅकल्स पण घडू शकतात. सो अगदी पहिल्या प्लेअरपासून शेवटच्या प्लेअरपर्यंत बॉलिंग टाकत होते. आणि बॉल कुठला तर सीझनचा बॉल 59 वय. या वयामध्ये परत त्यांचे खांदे बॉलिंग टाकण्यासाठी सिद्ध झाले. मी प्रेक्षकांना तेच सांगेन की तुम्ही प्लीज एकदा व्हिजिट करा, एकदा अपॉइंटमेंट घ्या आणि त्याच्यानंतर तुमचे सगळे प्रॉब्लेम्स सर सॉल्व्ह करतील. आणि हे मी सांगू शकतो.